उपस्थित होते। शरद पवारांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात शिंदेंना महाजी शिंदे पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। या पुरस्कार प्रदान सोहळ्यावरून कालपासूनच राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा होत आहेत। संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत आपली उघड नाराजी व्यक्त केली। महाराष्ट्राच्या शत्रूंना तुम्ही पुरस्कार देताच कसे, असा थेट सवाल त्यांनी शरद पवार यांना विचारलेला होता। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, एकीकडे संजय राऊत तीव्र शब्दात टीका करतायत, उद्धव ठाकरे नाराजी व्यक्त करतायत, पण दुसरीकडे ठाकरेंचे खासदारच या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते असं कळतंय। नेमकं काय घडलं? ज्या प्रकारे आपण माहिती घेतोय यामध्ये परवा दिवशी हा सगळा सत्कार सोहळा झाला, ज्यामध्ये आपण बघतोय शरद पवार हे एकनाथ शिंदे यांचा सत्कार करतायत आणि या सगळ्या सत्कार कार्यक्रमानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं, संजय राऊतांकडनं, उद्धव ठाकरेंकडनं नाराजी व्यक्त करण्यात आली। मात्र याच कार्यक्रमात आपण बघतोय ईशान्य मुंबईचे जे खासदार आहेत संजय दिना पाटील ते उपस्थित होते। असं सांगण्यात येते की त्यांना हे निमंत्रण होतं आणि या निमंत्रणास मान देऊन ते या कार्यक्रमात जिथे सत्कार होत होता त्या सत्काराला उपस्थित होते। मात्र त्यांची अधिकृत प्रतिक्रिया कळलेली नाही, कारण एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका वेगळी दिसते आणि त्यामुळे त्याच कार्यक्रमात संजय दिना पाटील इथे उपस्थित आहेत। म्हणजे एकीकडे पक्ष नाराजी व्यक्त करते, मात्र दुसरीकडे पक्षाचेच खासदार या कार्यक्रमाला उपस्थित राहतात। मात्र यामध्ये संजय दिना पाटील यांना निमंत्रण होतं हे कळतंय, मात्र पक्षाची भूमिका सोडून ते उपस्थित कसे राहिले या संदर्भात अद्याप अधिकृत प्रतिक्रिया त्यांची कळू शकलेली नाहीये। निश्चित। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दिल्लीमध्ये शिंदेंचा महाजी शिंदे पुरस्कारानं सन्मान करण्यात आला, पण याच पुरस्कार सोहळ्यावरून जेव्हा संजय राऊत आणि ठाकरेंच्या शिवसेनेवरून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जाते, त्याच कार्यक्रमामध्ये ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील हे उपस्थित असल्याचं या चित्रांमध्ये स्पष्ट दिसतंय। त्यामुळे पक्षाच्या भूमिकेच्या विपरीत भूमिका संजय दिना पाटील यांनी कशी घेतली, जरी निमंत्रण मिळालं होतं तरी सुद्धा ते या सत्कार सोहळ्याला कसे उपस्थित राहिले हा सवाल उपस्थित होतोय। काल संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी आपल्याला निमंत्रण असलं तरी सुद्धा आपण अशा कोणत्याही कार्यक्रमात जाणार नाही असं स्पष्ट केलं होतं। त्यामुळे संजय दिना पाटलांची उपस्थिती सध्या प्रश्नांच्या फेऱ्यात अडकल्याचं आपल्याला दिसतंय।